तेरे नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। हो तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। सरसों से भरे खलियान मेरे वहाँ झूम के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो मेरा गाँव सदा, जहाँ लौट के वापस जा न सका। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के वंदे मातरम, भारत माता की। विठाला हा भगत सिंहाचा त्याग आहे, सीमेवरती लढणाऱ्या जवानाचा त्याग आहे. असं समर्पण महाराज. दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए हो समर्पणाची भूमिका आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हीच भूमिका घेतली. महाराज धन्य धन्य शिवाजी शूर. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर, केले जर जर पाजुनी पाणी दुष्ट मुगला, पाजुनी पाणी घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास ओजी, कीर्तीचा डंका भिडे गगनास ओजी, कीर्तीचा डंका भिडे गगनास ओजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. माझ्या दादासाठी टाळ्या वाजवायचा. क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळातील मावळ्यांना एकत्र केलेलं आहे आणि सांगितलं, रे पोरानो, माझे गडी कोण कोण, चला रे म्हटले माझ्या सोबत. आणि जे माझे ते माझ्या पाठीमागे या, बाकीचे आले मिळाले ते मावळे आणि गेले ते कावळे म्हटले, चला रे बाकीचे माझ्या सोबत. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या मावळ्यांना घेत आहेत आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक घालतायत आणि देवासमोर प्रार्थना करतायत, शपथ घेतायत, हे स्वराज्य व्हावं इस रीतीच्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांना घेऊन स्वराज्याचा तोरणा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये आणला आणि स्वराज्याचा पाया रचला. तोरणा किल्ल्याला तोरण बांधण्याचं काम, स्वराज्याचं तोरण बांधण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करतायत. ज्या मावळ्यांनी साथ दिली त्या मावळ्याचं वर्णन केलेलं आहे, ऐका. वाहती प्राण शोभा खातर, वाहती प्राण शोभा, वाहती प्राण शोभा खातर, वाहती प्राण शोभा, स्वराज्याचे पुत्र मावळे.
वाहती प्राण शोभागातर वाहती प्राण शोभागातर वाहती प्राण शोभागातर वाहती प्राण शोभागातर असा हा रयतेचा झुंजार हो दिदी असा हा रयतेचा झुंजार हो दिदी असा हा रयतेचा झुंजार हो दिदी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर महाराज की हात वर घ्या सगळ्यांनी हात वर घ्या हर हर महादेव जेवायला कशी गर्दी असते पगारीला कसं पळताव लाडक्या बहिणी हा जरा मोठ्याने हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर ही त्यागाची समर्पणाची भावना जर असेल तरच याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आणि ही जर भावना नसेल ना तर माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुणी आपापणामध्ये मिळू एक खेळू एकाशी विवेक सांगितला समर्पण सांगितलं आता काही गडी म्हणायला लागले आम्ही बलराम दादाकडे जाणार ते गेले काही गडी कृष्ण परमात्म्याच्या डावामध्ये गेले आणि मग ते 2 गट पूर्ण झाले पण काही गडी शिल्लक राहिले कृष्ण वाट बघतोय आता येतील इकडं तर येतील नाही तर तिकडं तर जातील पण कृष्णाच्या ध्यानात आलं हे गडी कुठल्याच गटामध्ये सामील होणारे नाहीत हे नुसती आग लावणारे गडी दिसायला लागलेत हे नुसते असं मिटायला लागलेलं दिसलं काय तुम्हाला पाटील कळतं का उगा म्हणले विनोद करीत असते ती वय कुठं म्हणले आम्ही हावगे म्हणले तुमच्या मागं काय व्हायचं काम आहे म्हणले आपलंच पॅनल येतंय व आणि पुन्हा पॅनलला ती सगळं फार्म फिर्म भरायला लावायचं आणि पुन्हा पाटलाला इकडे चकमक देऊन तिकडल्या गटात सहभागी व्हायचं अशी परिस्थिती विठाला देवानी सांगितले बघा रे तुम्हाला माझ्यासोबत यायचं असलं तर माझ्यासोबत या बलराम दादा सोबत जायचं असलं त्याच्यासोबत जा हे म्हटले आम्ही तुम्हा दोघाच्या गटात सामील होणार नाही आम्हाला कळून चुकले तुम्ही नुसतं नावाला गट ठेवले आम्हाला कळून चुकले वरी तुमचं सुत पात सगळं सगळ्याचं काय म्हटले एकच आहे म्हणले आम्ही इकडं लागलोय मारायला भांडणं करून आणि तुम्ही तिकडं एकमेकाच्या घरी जाताव चहा पाणी करताव जेवण करताव आणि वरनं नुसतं आदेश सोडताव ढिलं पडू नका काय व्हायचं कारण नाही निस्तारायला मी खंबीर आहे आम्ही लागला मारायला आणि तुम्ही तिकडं एका बैठकीत बसता असलं आम्हाला चालणार नाही आम्ही कुठं जाणार नाही देवाच्या लक्षात आलं ही गडी काय साधं सुद्धा नाही तर आग लावणारं गडी हीच आहे आणि त्याच्यामुळे ह्यांचा बंदोबस्त केला पाहिजे ह्यांनी जर आपले गडी फोडले तर आपल्या खेळाचा अवघड होईल आपला पराजय होण्याची शक्यता आहे मग काय करायचं ह्यांना काहीतरी काम दिलं पाहिजे मग काय काम दिलं पाहिजे घाबरियाच्या मोडा काड्या तिसऱ्या चरणामध्ये घाबरियाच्या मोडा काड्या घाबरियाच्या मोडा काड्या घाबरियाच्या मोडा काढा घाबरियाच्या मोडा काढा घाबरियाच्या मोडा काढा ओ धाडा भ्याडा वळतिया ओ धाडा भ्याडा वळतिया आपणामध्ये मिळू मिळू आपणामध्ये मिळू हो धाडा भ्याडा वळतिया हो धाडा भ्याडा वळतिया आपणामध्ये मिळू आपणामध्ये मिळू घाबरियाच्या मोडा काड्या जे भित्रे आहेत का नाही जे घाबरट आहेत ते आपल्या सोबत येणार नाहीत त्यांना कोणतंच काम दिलं तर ते व्यवस्थित करणार नाही ह्यांना म्हटले आपल्या गटात सांभाळून घेतलंच नाही पाहिजे ह्यांना विशेष रूपाचं काम लावलं पाहिजे कोणतं गायी राखण्याचं काम ह्यांनाच लावलं पाहिजे आपला चेंडू जर लांब गेला तर आणायचं काम ह्यांनाच लावलं पाहिजे आणि मग महाराजांनी सांगायला सुरुवात केली हे बघा रे भक्ताच्या अंतकरणामध्ये भय नसलं पाहिजे आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देवो वा मागे पुढे उगवे कोडे संकट या रे हरिदासानु जिंकू कळी काळासे या रे हरिदासानु जिंकू कळी काळासे हो हरिदासानु या द्यायचं काय कारण नाही कळी काळाला घाबरायचं काही कारण नाही तरी सुद्धा हे घाबरतायत ना ह्या घाबरणाऱ्या लोकांचं परमार्थामध्ये काही सुद्धा काम नाही मग ह्यांना एकच काम करायचं घाबरियाच्या मोडा काड्या ह्यांचा अहंकार मोडून काढा ह्यांना कामाला लावा लावा भ्याडा
धाडा भ्याडा वळत्या वळत्या करण्याकरता. वळत्या कोणच्या? जन्म मरणाच्या वळत्या. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शरणम ह्य संसारे दुस्तारे कृपया पारे पाहे मोरारे. हो, ह्या वळत्या करायच्या म्हटले भेणाऱ्या. ठीक आहे, मग काही लोक तिथंच थांबले वळत्या करायला, काही कृष्णाच्या आणि इकडच्या गटामध्ये सहभागी झाले. तरी सुद्धा जे सामील व्हायला लागले होते का नाही, मागून मागून सामील व्हायला लागले, त्यांच्या गळ्यात कुठल्या माळा आल्या, त्या कपाळाला गंधन काय ना हरिनाम ज्ञानेश्वरीचं पारायण. देव म्हटले, हे बघा रे, जरी मी तुम्हाला म्हणलो असलो सामील व्हा, जरी मी तुम्हाला म्हणलो असलो दोन्ही गटामध्ये कुठंतरी तुमचं स्थान निश्चित करा, पण ज्याला म्हणले 3 अपत्य त्याला फॉर्म भरता येत नाही. आणि त्याच्यामुळं उगं मी सामील व्हा म्हणलो म्हणून काय तुम्हाला सामील होता येत आहे का? म्हटले तुम्हाला अजिबात सामील होता येणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? कपाळाला गंध लावावा लागेल, गळ्यामध्ये तुम्हाला लायसन धारण करावं लागेल, कपाळामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी लागेल, मुखामध्ये हरीचं भजन करावं लागेल. आणि एवढं सगळं करून जर दारामध्ये एखादा याचक आला, झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो, घर पर आए अतिथि कोई तुम यथा शक्ति सत्कार करो. झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो, घर पर आए अतिथि कोई तुम यथा शक्ति सत्कार करो. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में वो राम के दर्शन पाएगा. राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा, निर्मल मन के दर्पण में वो राम के दर्शन पाएगा. निर्मल मन के दर्शन में वो राम के दर्शन पाएगा. मनामधला चित्त अहंकार काम क्रोध सगळा बाजूला टाका आणि अंतकरणात पवित्रता धारण करा. देवाजवळ विटाळ चालत नाही रे शेवटच्या चरणात. तुका म्हणे देवापासी, 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 हो तुका म्हणे देवापासी, 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 तुका म्हणे देवापासी. विठाळाची नसावी, विठाळाची नसावी, विठाळाची नसावी, विठाळाची नसावी. आपापरापासी मिळो, आपापरापासी मिळो, आपापरापासी मिळो, आपापरापासी मिळो. विठाळाची नसावी, विठाळाची नसावी, विठाळाची नसावी, विठाळाची नसावी. आपाप नागासी मिळो, आपाप नामाजे मिळो, आपाप नामाजे मिळो, आपाप नामाजे मिळो, आपाप नामाजे मिळो, आपाप
विटाळ शीण असावी. देवाजवळ विटाळ चालत नाही, देवाला पवित्रता लागते. ही पवित्रता आपल्या जीवनामध्ये साधनेनं प्राप्त होत असते. ती साधना केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये पवित्रता निर्माण होणार नाही. भगवान परमात्म्याचं नाम पवित्र आहे, ते घेतल्याने आपल्या जीवनात पवित्रता प्राप्त होणार आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भूतानाम व्यव्यय पिता. भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, नाम चांगले चांगले माझे कंठी राहोवले. कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. असं पवित्र भगवान परमात्म्याचं नाम. नाम जप यज्ञोतो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. असे पवित्र असणारे, ज्यांच्याजवळ विटाळ नाही, ज्यांच्या मनामध्ये कसला भेद नाही, ज्यांच्या मनामध्ये काही राहिलेलं नाही, त्यांनीच काय करा आणि माझ्यासोबत या. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी, आपापणामध्ये मिळू एक खेळू एक. अशी धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ संपवलेला आहे. आता सर्वांनी मोठ्या प्रेमाने काय करायचं, भजन करायचं. सगळेजण हातवरी घ्या, घ्या लाडक्या बहिणी, हातवरी घ्या सगळ्या. मला सांगा, तुम्हाला पगारी चालू आहे का सगळ्याला? जरी बी कुणाची बंद असली तर मला सांगा, मुख्यमंत्र्याला मी फोन लावतो, माझा फोन उचलित आहे, त्याच्याकडे माझा नंबर सेव आहे. तुमची पगार मी चालू करून देतो, तसं काय मनात आणू नका. हातवरी घ्या, हातवरी. मला सांगा, एवढ्या पगारी तुम्हाला चालू झाली, तुम्ही काय कुठं कामाला गेलते का? खरं सांगायचं, कुठं कामाला फेमाला गेले होते का तुम्ही? अजिबात नाही. असले फुकटचे आलेले पैसे महाराजाच्या पायावर शेपाशे व्हावे लागतात. नाहीतर कुण्या महाराजाच्या शापानं पगारी बंद होत्या. अर पुन्हा मला तुम्ही दोष देऊ नका. ते आलतं की म्हणली बारशीचं बेन आणि ते इथं आम्हाला काहीतरी शाप देऊन गेले, आमच्या पगारी बंद झालेले दिसते. ते असं काय तुम्हाला वाटू नये म्हणून कीर्तन झालं की पट्टा 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 रांग लावून काय करायचं. 500-500च्या 2-2 नोटा, 2-2 नोटा. एक हप्ता सुद्धा महाराजाला व्हायला तरी तुम्हाला आशीर्वाद लागेल. घ्या तोरी, मोठ्या प्रेमाने भजन करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ नारायण वासुदेव. वा वा. हे नाथ नारायण वासुदेव. वा वा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वा 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 वा. तुम्हाला डबल पगारी चालू केल्या पाहिजे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय जय गोपाल कुमार, 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 गोपाल कुमार. कुंडली कवरधार विठ्ठल कृष्ण भगवान की जय. गोपाल कुमार, गोपाल 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 गोपाल. खाली करून घ्या. महिला मंडळ हुशार माणसं आहेत, आहे का नाही? 15 वर्ष झालं सप्ताह सुरू आहे. कधी हात वरी करायचा, कधी खाली करायचा.
कुणाला एटवाण्यात दाखवायच्या, कुणाला निवडून आणायचं, कुणाला पाडायचं, कुणाचा काला ठेवायचा, सगळं तुम्हाला माहीत झालेलं आहे. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आप आपणामध्ये मिळू एक खेळू एक, अशी धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ संपवलेला आहे. आजच्या कीर्तनाचा नियम आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, आ केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, आ केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. आ गायन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे गायन ते लीला चरित्र पवाडे सहित गाई राखिले गायन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गायी. ऐका, रामप्रभूच्या चरित्रामध्ये कृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये फरक आहे. रामप्रभू दिवसा येतात 12 वाजता, कृष्ण परमात्मा अंधारात 12 वाजता येतात. रामप्रभू शुद्ध पक्षातले, कृष्ण परमात्मा वद्य अर्थात कृष्ण पक्षातले. रामप्रभू एक वाणी एक पत्नी एक वचनी असे असणारे प्रभू श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. आणि कृष्ण परमात्मा बहुवाणी बहुपत्नी बहुवचनी असे कृष्ण परमात्मा. फार काय सांगू, रामासारखं आजच्या जगात वागणं सगळ्याला शक्य आहे, पण कुणीच तसं वागायला तयार नाही. कृष्णासारखं वागणं कोणाला शक्य नाही, पण सगळ्याचं नियोजन तिकडंच लागलेलं दिसतंय. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. कृष्ण परमात्म्याच्या अवताराची कथा आपण वर्षानुवर्ष भागवत कथा ऐकली. या वर्षी मला वाटतं शिवपुराण महाकथा ऐकलेली आहे, म्हणून प्रकर्षाने सांगतो. वसुदेव देवकीचा विवाह झाला. देवकी वसुदेवाचा विवाह झाल्याच्या नंतर कंसाला काही माहिती नाही. कंस आपलं त्या वसुदेवाला आणि देवकीला घेऊन निघालेला आहे. त्याला काही पुढची काही कल्पना नाही. त्याला सगळं काही त्या दोघांचे संबंध अत्यंत कसे आहेत, चांगले आहेत. पण वरच्या ब्रह्म लोकामध्ये सगळी सभा भरली आणि सगळ्या देवांनी विचार केला. म्हटले